नमस्कार. मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला कैरीची भाजी बनवायची. गोड, आंबट, तिखट, चटपटीत अशी चमचमीत कैरीची रेसिपी आपल्याला बनवायची. तर चला मग पटकन आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मी आता येथे कैऱ्या झाडावरच्या ताज्या कैऱ्या मी तोडून आणलेले आणि पटकन आता मी सर्व कैरी ही कापून घेणार आहे. चला तर मी इथे कैऱ्या अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे. आता आपण पटकन रेसिपीकडे वळूया, पुढच्या स्टेपकडे. चला तर मी आता 2-3 मोठे चमचे इथे तेल टाकून घेते. तेल गरम झालं की लगेच जिरं टाकून घ्यायचे. मी इथे अर्धा चमच जिरं टाकून घेतलेले, अर्धा चमच मोहरी टाकून घेतलेले. मोहरी अगदी चांगल्यापैकी छान तडतडायला लागल्या का मोहरी जिरं, त्याच्यानंतर लगेच आपण लसूण जो गुटलेला आहे तो टाकून घेणार आहे इथे मी. तर इथे लगेच मी लसूण जो बारीक ठेचून घेतलेला होता तो टाकून घेते. त्याच्यानंतर लगेच दालचिनीचा तुकडा आहे छोटासा, तो टाकून घेते. छान तडतडू द्यायचं आहे. लगेच मी जी कैरी कापून घेतलेली ती ॲड करणार आहे. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले इथे मी लगेच मी हलकीशी एक वाफ काढून घेणार आहे. चला तर इथे मी लगेच धने टाकून घेते. थोडेसे जाडसरच ठेवलेले मी कुटून घेतलेले आणि बडीशोप घालून घेते. बडीशोप पण मी थोडीशी जाडसरच करून घेतलेली. छान मिक्स करून घेऊया परत. चला तरी मी इथे लाल तिखट टाकून घेते. 1 चमचा हळद टाकते, अर्धा चमचा, आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तेही टाकून घेतलेली मी. परत छान मिक्स करून घ्यायचे. चला मी इथे छान प्रकारे सर्व मसाले ॲड करून घेतलेले आणि मिक्स करून घेतलेले. मी आता लगेच चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेतलेले इथे आपण, आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी, तो पण ॲड करून घेऊया. आणि आपल्याला जी अर्धवट राहिलेली कच्ची कैरी आता ती या गुळामध्ये शिजून घ्यायची. चाळत राहायचं आहे अगदी सारखं. गूळ आपला अगदी खाली चिटकला नाही पाहिजे. गूळ मेल्ट होत नाही कैरीमध्ये तोपर्यंत. तर इथे आपला गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, अगदी छान चमचमीत आपली कैरीची भाजी येथे दिसते. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मी आता हलकीशी अगदी 2 मिनटं एक वाफ काढून घेणार आहे. चला तर इथे आपली गरमागरम गोड, आंबट आणि चटपटीत अशी थोडीशी तिखट ही भाजी येते कैरीची परफेक्ट रेडी झालेली. वाव, अगदी छानच, अगदी तोंडाला पाणी सुटतंय. बघू शकता तुम्ही, अगदी चमचमीत आपली भाजी इथे रेडी झालेली. चला तर आपण सर्व करून घेऊया लगेच. चला तर इथे आपली भाजी तुम्ही बघू शकता, अगदी चटपटीत झणझणीत अशी दिसते ही कैरीची भाजी. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि इतरांपर्यंतही शेअर करा. आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्यांनी एन्जॉय करा.
हं.